पुनर्वसन करताना शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष। मायबाप सरकार लक्ष देईल का? सावली तालुक्यातील आसोलाचक व सावंगी दीक्षित ही गावे आसोला मेंढा या इंग्रजकालीन तलावाच्या बाधित क्षेत्रात येत असून सदर गावाचे पुनर्वसन सावली तालुक्यातील सायमारा येथे होत असून सदर गावाचे पुनर्वसन अगदी संथगतीने होत असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी तहसील कार्यालय सावलीच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की इंग्रजकालीन आसोला मेंढा तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। यासाठी आसोला मेंढा तलावाला लागून असलेल्या आसोलाचक व सावंगी दीक्षितल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाचा मानस होता। त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले। सावली तालुक्यातील सायमारा येथे पुनर्वसन करून देण्याचे निश्चित झाले, मात्र पुनर्वसनाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला। पुनर्वसन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व नागरिकांना समान रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले होते, मात्र काही व्यक्तींना 3,76,000 तर काही व्यक्तींना 8,76,000 रुपये देण्याचे ठरवण्यात आले। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। गावातील किती लोकांना किती अनुदान मिळाले याची यादी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला। दरम्यान आसोला मेंढा तलावाच्या नूतनीकरणाचे कामकाज सुद्धा संथ गतीने सुरू असल्यामुळे सावळी तालुक्यातील नागरिक दुबार पिकासाठी प्रतीक्षा करीत आहेत। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा पत्रकार परिषदेत नागरिकांनी घेतला। पत्रकार परिषदेला इंदरशाह पेंदाम, मकरू जुमनाके, अमोल शेडमाके, रवी घोडाम, महादेव कुलसंगे, निकेश मेश्राम व आसोलाचक आणि सावंगी या गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती। 22/6/2025 आसोलाचक इथे पुनर्वसित गावाचे सावंगी दीक्षित व आसोलाचक या गावातील लोकांचा पत्रकार परिषद घेण्यात आली। गेल्या काही वर्षापासून सावंगी व आसोलाचक या गावाचे सायमारा येथे पुनर्वसित करण्यात आले, परंतु धोरण ठरविण्यात आले, मात्र गेल्या आसोला व सावंगी या गावाचे पुनर्वसनाचे काम थांबवले असून शासनाने गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे। गावकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय सावली येथे आमरण उपोषण करण्यात येणार, ज्यात सर्व नागरिकांना समान पैसे मिळायला हवे। नागरिकांना किती अनुदान मिळणार याची वस्तुनिष्ठ यादी, 18 वर्षावरील मुलामुलींना लाभार्थी अनुदानाची रक्कम वेगळी देण्यात यावी, 7/12नुसार जमिनीची विक्री करण्यात यावी, विवाहित मुलांना प्लॉटचे पैसे देण्यात यावे, सर्व नागरिकांना पुनर्वसन प्रमाणपत्र देण्यात यावा, सायमारा यासारख्या मागण्या घेऊन गावकरी उपोषणाला बसण्याचे ठरविण्यात आले आहे।